प्रवीण दरेकर लक्ष्मण हाकेंच्यावरती काय म्हटलेत पाहूया। हाके पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा उदो करत होते। मुख्यमंत्र्यांना बॅलन्स भूमिका घ्यावी लागते, ते कुठल्या समाजाचे नसतात, सर्व समाजासाठी काम करावं लागतं। त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी घेतलेला निर्णय कोण काय बोलतो यापेक्षा वस्तुस्थिती काय हे पाहणं महत्त्वाचं। एक लक्षात ठेवा, हेच हाके पहिले देवेंद्रजींचा उदो करत होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बॅलन्स भूमिका ठेवावी लागते। ते कुठल्या एका समाजाचे नसतात, सर्व समाजांसाठी काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी घेतलेला सरकारनं निर्णय आहे। त्याच्यामुळे कोण काय बोलतं यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। ठाकरे बंधूंच्या दसरा मेळाव्यावरती दरेकर काय म्हणाले तेही पाहूयात। राजकारणात नेते पक्ष एकत्र असतात त्यापेक्षा मोठी घटना मीडियाला अप्रूप आहे, पाहूया काय होत आहे। पण बघू काय बातमी मिळते। राजकारणामध्ये नेते एकत्र येत असतात, पक्ष एकत्र येतात, त्या मोठी काय विशेष घटना आता मीडियालाच एवढा अप्रूप आहे, पाहू आपण काय होतं ते। मुंबईमध्ये देवाभाऊंच्या बॅनरवरती दरेकरांची भूमिका। देवाभाऊ हे नाव महाराष्ट्रानं दिलंय, मराठा समाजाचं मोठं काम मार्गी लावलं। हा निर्णय छत्रपती प्रति आणि मराठा समाजासाठी आहे, त्यामुळे कृतज्ञतेची भावना म्हणून बॅनर मुख्यमंत्र्यांचे फुल वाहतानाचे फोटो लावलेत। मराठा समाजाच्या भावना त्या निमित्तानं प्रकट होताना दिसतात। देवाभाऊ हे त्यांना नाव महाराष्ट्रातील जनतेनं दिलेलं आहे आणि मराठा समाजाचा एक मोठा विषय मार्गी लावल्यामुळे आज छत्रपतींप्रती, कारण शेवटी हा निर्णय छत्रपतींच्यासाठी आहे, मराठा समाजासाठी आहे आणि त्यामुळे कृतज्ञतेची भावना म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचं फुलं वाहताना अभिवादन करतानाची नक्कीच काही छायाचित्र त्या ठिकाणी लागलेत। मराठा समाजाच्या भावना त्या निमित्तानं प्रकट होताना दिसतात, भूमिका व्यक्त केलेली आहे। आता त्याचा पुन्हा अशा प्रकारचं चर्चा करत राहणं मला वाटतं योग्य नाही आहे। त्याच्यामागे महिलेचा अपमान करणं ही भूमिका नव्हती, तथापि झालेलं चुकीचं आहे।